मंत्रसंवादचा आजचा विषय आहे श्री सूक्त रहस्य। गेली 10 ते 15 वर्ष श्री सूक्तामधली गूढ रहस्य काय आहे, त्याची नेमकी साधना कशी करावी आणि श्री सूक्तामध्ये सांगितलेल्या फलश्रुतीचा प्रत्यक्ष आयुष्यात अनुभव कसा घ्यावा या विषयावरची एक अतिशय वेगळी कार्यशाळा आम्ही घेतो। या कार्यशाळेमध्ये हजारो लोकांनी आजपर्यंत भाग घेतलेला आहे। त्यांचे अभिप्राय तुम्हाला ऐकायचे असतील तर याच व्हिडिओच्या खाली त्याची लिंक दिलेली आहे, नक्की ऐका। या वर्षी देखील एप्रिल महिन्यामध्ये आणि अधिक महिन्यामध्ये, या वर्षाची गंमत माहिती सगळ्यांना, अधिकस्य अधिक फलम देणारा अधिक मास येऊन ठेपलाय आणि म्हणून श्री सूक्ताचा विशेष वर्ग आम्ही घेणार आहोत। मुळात श्री सूक्त म्हणजे काय? श्री स र ई 3 अक्षर आहे, श्री बीजाक्षर आहे, बीजमंत्र आहे आणि श्री चक्राचा मूलाधार चक्राचा हा मंत्र आहे। मूलाधाराचे प्रयोग किंवा श्री ह्या बीजाक्षराचे प्रयोग आपण यात बघत असतो। स म्हणजे समत्व, र म्हणजे अग्निबीज आणि ई म्हणजे ईशतत्व, म्हणजे जे सर्वव्यापी आहे। श्री म्हणजे लक्ष्मी का? लक्ष्मी हे सगुण रूप आहे असं आपण म्हणू शकतो, पण श्री हे मुळात एक निर्गुण तत्व आहे। जे शक्ती कसं आपण म्हणतो तसं शक्ती स्वरूप श्री हे एक तत्व आहे। या तत्वाची साधना म्हणजे श्री सूक्त। सूक्त स उक्तम इति सूक्तम, जे बोललं गेलं आहे म्हणजे काय? मुळात श्री सूक्ताचं स्थान काय आहे? ऋग्वेदाच्या खिल सूक्तांमध्ये श्री सूक्त येतं। मग ऋग्वेदातल्या मंत्रांना काय म्हणतात? ऋचा। आणि ह्या ऋचांचे कोण असतात? तर द्रष्टे, ऋषी नाही बरं का, किंवा लेखक सुद्धा नाही। या ऋषींना द्रष्टे, मंत्रद्रष्टा असं म्हटलं जातं। म्हणजे काय? तर ज्यांना ध्यानावस्थेमध्ये हे मंत्र दिसले, ही नादाक्षर ज्यांना ध्यानावस्थेमध्ये 3 अवस्था आहेतच, पण त्याशिवाय ध्यानावस्थेतल्या तंद्रावस्थेमध्ये, चतुर्थी किंवा तुरीय अवस्था ज्याला म्हणतात की नाही, या 4थ्या अवस्थेमध्ये ज्यांना हे मंत्र दिसले ते हे वेदांचे द्रष्टे। आणि मग तिथूनच हे आपल्यापर्यंत पोहोचत आले विविध परंपरांमधून। या परंपरांविषयी आपण शिकतोच, पण आता श्रीसूक्ताचं रहस्य म्हणायचं तर पहिलीच ऋचा बघूया। हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्णरजतस्रजाम चंद्राम हिरण्मयीम लक्ष्मीम जातवेदो आवह। काय सुंदर अर्थ आहे। हिरण्यवर्णाम हरिणीम, सुवर्ण रंगाची पहिला अर्थ। या एकाच ऋचेचे अनेक गूढार्थ आहेत। सुवर्ण रंग धारण केलेली म्हणजे सोनेरी रंगाचं जे तेज आहे, सुवर्णाची जी प्रभा आहे, डोळ्यांना दिपवून टाकणारं तेज असणारं असं हे श्री तत्व। हिरण्यवर्णाम हरिणीम, ती कशी आहे? हरण करणारी आहे, आपलं चित्त आकर्षित करणारी आहे, आपल्याला जिथे कुठे असेल तिथे आकर्षून घेणारी आहे, अशी ही श्री आहे। हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजतस्रजाम हा मूळ मुख्य शब्द आहे। प्रत्येक श्रीसूक्ताच्या ऋचेमध्ये एक एक सूत्र दिलंय। कसलं सूत्र आहे? समृद्धीचं सूत्र। आयुष्यामध्ये 8 ते 10 प्रकारच्या समृद्धी प्रदान करणारी अशी श्रींची साधना आहे। श्री ह्या तत्वाची साधना आहे। मग सुवर्ण रजतस्रजाम, सोनं आणि चांदीच्या माळा धारण केलेली, काय सुंदर वर्णन आहे, नखशिखांत लिहिलेली, नानालंकार दीप्तम, रामरक्षेमध्ये हा शब्दप्रयोग ऐकलेला आहे, तसंच वर्णन आहे। सोन्या चांदीचे अलंकार धारण केलेली आणि त्यामुळे नखशिखांत सोन्याच्या तेजाने लिहिलेली अशी ही श्री आहे। तिला जातवेदस, दुसऱ्या ओळीमध्ये पुढे येतो जातवेदस, या जातवेदसाला आवाहन करायला सांगितलेलं आहे। मग जातवेदस कोण? तर वेदांमध्ये जो जन्माला आला त्याला नाव आहे जातवेदस, म्हणजे अग्नी। म्हणजे अग्नीच्या साक्षीने श्री सूक्ताची साधना हे पहिलं सूत्र आहे। हिरण्यवर्णाम, सुवर्ण रजत, या सगळ्यांमध्ये हिरण्य, हरिणी, सुवर्ण आणि रजत ही 4 गोष्टी आहेत आणि ह्या 4 गोष्टींचा आपल्या नाडीशास्त्राशी प्रचंड जवळचा संदर्भ आहे। अशी अनेक रहस्य आपण बघणारच आहोत। ही श्रीसूक्ताची ही जी व्हिडिओ शृंखला आहे ही आपण अशीच चालू ठेवूया। पण तुम्हाला कार्यशाळेत सुद्धा सहभागी व्हायचं असेल तर नक्की खाली दिलेल्या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता। आपलं मार्च संपल्यानंतर एप्रिलपासून आपण म्हणतो आपलं नवीन आर्थिक वर्ष सुद्धा सुरू होतं आणि त्यामुळे तुमची काही आर्थिक ध्येय असतील, काही साधनात्मक आध्यात्मिक ध्येय असतील, भौतिक ध्येय असतील, अशा सगळ्या स्वप्नांच्या परिपूर्तीसाठी श्रीसूक्त हा वेदाने दिलेला एक राजमार्ग आहे। ही साधना याही वर्षी समूहाने करूया। नक्की भेटूया आणि पुढच्या व्हिडिओपर्यंत थोडी वाट बघा, आणखीनही श्रीसूक्ताविषयी आपण ऐकणारच आहोत।